केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर प्रधान यांचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचं आंदोलन मागे, सरकारनं मागण्या मान्य केल्याची पत्रकार परिषदेत माहिती। जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचंही आवाहन। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए, आपण करून दाखवलं। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित देपकेंची पहिली प्रतिक्रिया। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा विजयी जल्लोष। एका झुरळानं हुकुमशहाला झुकवलं, प्रधान यांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जनता झुरळ असल्याप्रमाणे सत्ताधारी वागत असल्याची टीका। ठाकरे बंधूंचा उद्याचा विजयी मोर्चा होणार, युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार। राज आणि उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती। शिवाजी पार्क मैदानावर होणार मोर्चा। नीट विद्यार्थी आत्महत्या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून आदित्य ठाकरेंची मागणी। देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं, आंदोलक तरुणांचा चेहरा तिरंगा होता। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी का होत नाही? आदित्य ठाकरेंचा टू द पॉइंट सवाल। जखमी विद्यार्थ्यांची सरकारने जाहीर माफी मागावी, आदित्य ठाकरेंची मागणी। राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला टू द पॉइंट सवाल। भाजपनं आतापर्यंत प्रत्येक गोष्टीचं राजकारण केल्याची ही टीका। मोदी शहा अजेय नाही, ते देखील जातील। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर खासदार संजय राऊतांचं ट्विट।